हाय फ्रेंड्स, प्रांजल आणि मयुरी वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण झटपट होणारा मटार पनीर पुलाव तयार करणार आहोत। तेही 5 मिनिटात तयार होणार आहे हा। चला तर मग आपण बघूया त्याच्यासाठी लागणारे साहित्य। हे मी बासमती तांदूळ घेतलेले आहे अख्खे 2 वाटी, 2 मीडियम साइजचे कांदे कापून घेतलेले आहेत, 1 मीडियम साइजचा टोमॅटो तोही मी कापून घेतलेला आहे, चवीप्रमाणे मीठ, 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद आणि 2 चमचे पुलाव मसाला, काजू घेतलेले आहे, हे मटार पाव वाटी घेतलेले आहे आणि हे खडा मसाला मी घेतलेला आहे। तेजपत्ता, त्याच्यामध्ये दालचिनी, लवंग, काळी मिरी असा खडा मसाला घेतलेला आहे आणि पनीर घेतलेला आहे। असे साहित्य आपण घेतलेले आहे। आता आपण प्रथम हे तांदूळ स्वच्छ धुवून घेऊया आणि ह्याला पाण्यामध्ये 5 मिनिटं ह्याला सोक करून घेऊया। ह्याला मी स्वच्छ धुवून घेते तांदूळ आणि ह्याला पाण्यामध्ये मी सोक करत ठेवते। आता हे तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतले। आता आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकून ह्याच्यात तांदूळ असे सोक करून घेऊया। तोपर्यंत आपण कुकरमध्ये फोडणीची तयारी करून घेऊया। हा कुकर घेतलेला आहे मी, त्याला मी चालू करते गॅस। ह्याच्यात आपण आता तेल टाकून घेऊया 2 चमचे। कुकर आता तापला आहे आपला, त्याच्यामध्ये मी 2 चमचे तेल टाकते। आता आपलं जरा तेल तापू देऊया। तेल आता आपलं तापलं आहे चांगलं। पहिला आपण याच्यामध्ये खडा मसाला टाकून घेऊया आणि जिरं टाकून घेऊया। मी 1 चमचा जिरं टाकला आहे, तर जिरं तडतडलं आहे। आता मी हा खडा मसाला टाकून घेते। खडे मसाले परतून झाले की त्याच्यामध्ये मी मगाशी सांगितलं नाही, ही मी आलं लसूण मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे। आलं लसूण मिरचीची पेस्ट केली ती 2 चमचे टाकते। तेलातच टाकणार आहे। मिरची पेस्ट आहे ती परतून घ्यायची आहे, त्याच्यानंतर परत वास आहे तो निघून जातो। आता हा आपला छान परतून झालेला आहे। आलं लसूण मिरचीची पेस्ट टाकलेली आहे ती सुंदर सुगंध येतोय मसाल्याचा। आता आपण याच्यामध्ये जे चॉप केलेले कांदे आहेत ते टाकून घेऊया। ते परतून घेऊया, थोडेसे लालसर होईपर्यंत याला परतून घेऊया कांद्यांना।
कांदा आपला आता लालसर झालेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया। चॉप केलेले टोमॅटो आहेत ते। एकदम छान रेसिपी आहे ही, पटकन होते कुकरमध्ये 5 मिनिटात। आणि सगळं परतून घेऊया आपण। टोमॅटो पण आपले हे मऊसर झालेले आहेत, जे शिजले आहेत। आता आपण याच्यामध्ये जे आपण मसाले घेतलेले आहेत हे सगळे मसाले याच्यात टाकून घेऊया। याला जरा आपण थोडा वेळ मसाल्यांना परतून घेऊया। आता हे मसाले सुद्धा आपले छान परतून झालेले आहेत। आता आपण याच्यामध्ये हे मटर घेतलेले टाकूया। पनीर घेतलेलं तेही टाकून घेऊया याच्यामध्ये। आणि हे काजू घेतलेले तेही टाकून घेऊया आणि सर्व छान मिक्स करून घेऊया। एकदम छान आणि सोपी रेसिपी आहे आणि 5 मिनिटात होणारी आहे। तुम्ही मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता। कधी तुम्हाला लवकर घाई असेल तर हे 5 मिनिटात ही रेसिपी तुम्ही करू शकता। आता हे आपण मटार, काजू आणि पनीर टाकून घेतले, तेही छान मसाल्यात परतलेले आहे। आता शेवटी आपण ह्याच्यामध्ये हे जे आपण तांदूळ घेतलेले आहेत ह्याचं मी पाणी आता काढून घेतलेलं आहे, ते तांदूळ ह्याच्यात टाकून घेऊया। तांदूळ मी आता सगळे टाकून घेतले आहेत। आता हे परतून घेते। छान मी आता परतून घेते। हे बघा, हे आता तांदूळ मी छान हे मसाल्यात परतून घेतले। असं केल्यामुळे हे सगळीकडे हा मसाला व्यवस्थित हा तांदळाला लागतो। आणि मग ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहे। पाणी जेवढे तांदूळ घेतले आहेत तेवढ्याच प्रमाणाने पाणी घ्यायचं आहे। तर मी 2 वाटी तांदूळ घेतले तर 2 वाटी ह्याच्यात मी पाणी टाकून घेते। दोन वाटी मी पाणी टाकून घेतले आहे। जेवढे तांदूळ तेवढंच पाणी याच्यामध्ये वापरायचं आहे। जर 2 ग्लास तुम्ही तांदूळ घेतला तर 2 ग्लास ह्याच्यात पाणी टाका। सुंदर रेसिपी आणि झटपट होते। पाणी टाकून झालेलं आहे। हा किती सुंदर दिसतंय बघा आत्ताच। आता याला मी झाकण लावून घेते आणि 3 शिट्ट्या देते की आपला मटार पनीर पुलाव रेडी झाला। याला आता आपण झाकण लावून देऊया। आता आपण याला 3 शिट्ट्या देऊया आणि हाय फ्लेम वरती 3 शिट्ट्या द्यायच्या आहेत। चला आता आपला
हा मटार पनीर पुलाव तयार झाला आहे। मी उघडून बघते। कुकर आपला थंड झालेला आहे। वाह, सुंदर आपला हा मटर पुलाव तयार झालेला आहे। बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसतो आहे। अमेजिंग। हे बघा, अशा प्रकारे आपला हा मटर पुलाव तयार झालेला आहे। मी एका डिश मध्ये ह्याला काढून घेते। तर फ्रेंड्स, आपला हा मटर पनीर पुलाव तयार झालेला आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट्स मध्ये सांगा। माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।